तर नमस्कार मंडळी, आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। व्हिडिओचा मेन पॉईंट असणार आहे माणगाव बायपास। सगळ्यांनाच प्रश्न पडला की माणगाव बायपास सध्या काय परिस्थितीत आहे, काय चालू आहे, काय नाही। तर आज पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आपण माणगाव बायपास। सध्या माणगावमध्ये फुल ट्रॅफिक आहे, त्यामुळे विषय चालू आहे फक्त माणगाव बायपास। तर आज आपण इथून जाणार आहोत माणगाव बायपासमध्ये, आणि माणगाव बायपासचं किती काम झालं आहे, किती काम राहिलं आहे ते आपण बघूया। आणि काय नाही, एन्जॉय। तर जाऊया आता माणगाव बायपास एक्सप्लोर करण्यासाठी। तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। मी आहे सर्वेश धुमाळ आणि तुम्ही पाहतात ऑफलाईन दुनिया। तर पब्लिक, सगळ्यात पहिले मी सांगतोय की काय न्यूज रिपोर्टिंग सारखं वगैरे काही करत नाही। जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कोणाच्या बाजूने नाही ना, सरकारच्या नाही, इकडनं तिकडनं माणगाव काय नाही, जे आहे ते तुम्हाला दाखवतोय। पण हे जे सगळ्यात पहिले पॉईंट सांगते मी तुम्हाला की ज्यामुळे माणगाव बायपास अजून थांबलेला आहे। तर सुरुवातीला रेल्वे आणि वन खात्याच्या विभागाने मंजुरी दिल्या नाहीमुळे माणगाव बायपास सरकारला। त्यानंतर वन खात्याने परवानगी दिली, मात्र अपुरा निधी तोही सरकारकडून वेळेत मिळाला नाही। त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी काम सोडून दिले आणि पुढे या बायपासची जबाबदारी नवीन माणसाने घेतली, पण कामाला वेग मिळाला, नंतर परत सोडून दिले। असं बरंच काही चालू आहे आणि आपल्याला माहीत पण नाही। तर बघू आता काय चालू आहे। भेटूया डायरेक्ट माणगाव बायपास सुरुवात होतो तिथे, चला जाऊ। तर मंडळी, आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर। इथून बघू शकता आणि इथून आपला फाटा फुटतो येतो माणगाव बायपाससाठी। तर आपण इकडे जाऊया आणि इकडनं आता बघू आता काय आहे हाल आहे। समोर ट्रॅफिक बघू शकता, आज वीकेंड आहे तर। आता आलोय आपण पहिल्या भागात बायपासच्या कळमच्या फाट्यावरून निघाला आहे आणि आता बघू इथपर्यंत काम झालेलं आहे। एवढंच। तर नमस्कार मंडळी, आता आपण आलोय बायपासच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजेच कळमजाचं ब्रिज ओलांडून आलोय। पण ह्यासाठी आपल्याला पूर्ण माणगाव आम्हाला फिरून यावं लागलं, कारण हा मधला पॅसेज आहे फर्स्टवाला, तो अजून कम्प्लीटच नाही। कळमजा नदीचा जो पूल आहे तो अजून पूर्णच नाही झाला आहे। आणि आत्ता आपण बघू शकता, आपण आलेलो रेल्वेच्या वरून जाणारा उड्डाण पूल पाहायला। हा बघा, सगळा पिलर वगैरे सगळे रेडी आहे, फक्त वरचं काम राहिलेलं आहे। आणि ह्याला अजून किती वेळ जाते हे आपण काही सांगू शकत नाही। इथून खालून आपली रेल्वे जाते आणि वरती हा त्याला ब्रिज बनणार आहे इथे। तर हे जे काम आहे ते आपल्याला नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं आहे की जून 2025 पर्यंत कंप्लीट होईल, हे पूर्ण मुंबई गोवा हायवे। पण आता बघू शकता माणगाव बायपासच अजून किती काम उरलेलं आहे। आणि हा तर पॅसेज नंबर 1 आहे, अजून पुढचा आपल्याला रस्ता बघायचा आहे। तर आता ह्या पॅसेजमधून आपण पुढे जाऊ। पुढे आपल्याला बायपास हायवे जवळपास कंप्लीट आहे। इथून जाऊ आपण माणगाव पुणे बायपास रोडपर्यंत, म्हणजे इथून जो पुण्या साईडला रोड जातो तो बघायला जाऊ। चला, ही गाडी आहे आज। तर आत्ता हा भाग तुम्हाला दाखवला आहे, आता इथून आपण पुढे जाऊया, चला। आत्ता आपण आलोय या पुढच्या भागात। या भागात जवळपास म्हणजे रस्त्याचं काम तरी झालेलं दिसतं। तर ह्या भागात रस्त्याचं काम हे 2 वर्ष आधीच झालेलं आहे। हे एवढं पॅसेज इथून काही अंतरावर हा पूर्ण काम झालेलं आहे। आणि हे जे काय बोलतो त्याला
हे जे रेडीमेड असतं ते ब्रिजचं आहे, ते पण ऑलरेडी आलेलं आहे. आता काम का थांबलं आहे ते आपल्याला माहीत नाही. समोर आपला सह्याद्री बघा. जेव्हा माणगाव बायपास रेडी होईल पावसाळ्यातून या साईडून जाताना तुम्हाला मजाच येईल, मस्त वाटेल. पण जेव्हा रेडी होईल तेव्हा चला आज जाऊ. ब्रिजवर आलं का? तर हा पूल आहे आणि खालून जातोय तो पुणा माणगाव रोड आहे आणि त्याच्यावरचा पूल झाला आहे आणि हा पुढचा भाग अजून राहिलेलाच दिसतोय. तर बघू पुढे काय आहे. साईडून तर सगळ्या बॉर्डर वगैरे झालेले आहेत, ते मागे टाकायचे अजून. या साईडला तर काही काम दिसत नाही आहे, सगळं तोडून मोडून ठेवलेलं आहे. पण काय आता बनलं, समोरून रस्ता पण बंद केलेला दिसतोय. नुसता धूर, नुसता धूर. तर ह्या भागात डोंगर होता वाटतं, तर तो पूर्णपणे तोडलेला आहे. पण त्यानंतर पुढे काम झालेलं दिसत नाही आहे, कारण हे लास्ट टाईम मी आलेलं तेव्हा पण एवढंच होतं. फक्त काही दगडं अजून साईडला वगैरे केलेली आहेत. ह्या साईडला तर काही काम दिसत नाही. असं वाटतं ऑफरोडिंगला आलं आहे, बायपास दिसतच नाही. माझ्या गाडीला असाच रोड आवडतो, मला पण आवडतो. बायपास दिसतोय थोडासा पुढे. हा आपल्याला बायपास लागलेला आहे. तर पब्लिक आत्ता आलो होतो, पॅच नंबर आपला सेकंड होता. माणगाव ते पुणे रोडच्या वरून आपला ब्रिज वगैरे झालेला आहे. फक्त हा डोंगरचा भाग म्हणजे निजामपूर रोडच्या इथला आपल्याला अर्धवट दिसतोय आणि त्यानंतर आता पुढे परत हा रोड आहे तो झालेला आहे. आणि हा काम बऱ्याच टाइम आधीपासून झालेला आहे, पण ह्याच्या पुढचा प्रोग्रेस आपल्याला दिसत नाही आहे. आणि आता आपण पुढे जाऊन बघूया की पुढे काय आहे, विशेष चालू आहे काम. चला चला आता पुढच्या पॅचला जाऊ. हा पार्ट आधीपासून झालेला आहे, पण ह्याच्यानंतर काय पुढे दिसत नाही.
तर हा आहे माणगाव काळ नदीवरचा पूल आणि ह्याचंसुद्धा पिलरचं काम झालं आहे. बाकी वरचं जे रेडिमेंट असतो ते अजून टाकलेलं नाही आहे. आणि ही माणगावची काळ नदी आहे, हा मेन ब्रिज येणार आहे. आणि आत्ता सध्या तरी इथे काही काम चालू नाही आहे, बघू शकतो तुम्ही. तर नमस्कार, आत्ता आपण पाठी बघतोय ती काळ नदी आहे. सध्या पाणी कमी आहे आणि बघू शकता की ब्रिजचा खालचे मेन फर्स्ट फास्ट असतो तो आपला पिलर तो लावलेला आहे. वरचे जे साईडचे पॅनल येतात ते आपल्याला तिथे ठेवलेले दिसतोय आणि ब्रिजचं काम आपला बराच राहिलं आहे. आणि जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हा हा करणं अशक्य आहे आपल्यासाठी. बघू शकता पाठी. आता आपण आलो खटाव साईडला आणि ह्या साईडला तर फक्त भराव दिसतोय आपल्याला, म्हणजे रोडची जागा आहे जेवढा, पण त्यावर पुढे काही काम दिसत नाही आहे. ते पण वन साईड अजून 3 साईड बाकी वाटतं. हा भला मोठा पॅच तुम्ही बघू शकता. हा मुंबई गोवा बायपाससाठी यूज केलेला आहे. भराव सगळं झालेलं आहे पण रोड दिसत नाही अजून. पाऊस पडलेला त्यामुळे गाडी दुसऱ्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम आता एकंदर एका रोड फार वर्ण प्रकार आहे तो माणगाव बायपास आणि खाली आपण आहोत चिंचोली गावाच्या साईडला. वरून रोड अंतर आहे. तर मंडळी आता आपण आहोत ह्या चिंचवली रोडवर आणि इकडनं जो वरना पूल जाणार आहे म्हणजे ह्या रोडच्या वरचा ब्रिज तो अजून काम राहिलेला आहे. सगळ्या आपल्या जवळजवळ माणगावच्या हे रोडचे इथे सगळे ब्रिजचे काम खालचे झालेलं आहे, म्हणजे पिलर वरचा सगळा रेडीमेड माल ठेवायचा राहिला आहे. तर ह्याला आता किती वेळ जाणार आहे काय सांगू शकत नाही. हा असा वरून बायपास होणार आहे, बायपास म्हणजे ब्रिज. आता जाऊ आपण पुढे परत. हा लास्ट पार्ट आहे माणगाव बायपासचा आणि ह्या साईडला फक्त माती मला अंतरलेली दिसते. प्लेन सुद्धा क्लिअर येत नाही जवळपास. काहीच काम दिसत नाही आहे आणि हा लवकर पूर्ण पण होणार नाही. पण हा पाण्याचा बघायला पावसाळ्यात तिथं काम करणं पण शक्य नाही. आणि समोर आपल्याला दिसतोय आपलं मुंबई गोवा हायवे. आता ट्रॅफिक नाही, गाड्यांनी फिरलेला आहे. हा आलो आपण शेवटचा टप्पा, ते माणगाव बायपास खतम, ते जॉईन होणार आहे मुगोली फाट्यावर त्या एरियात. आणि इथे आत्ताच विकेंड असल्याची ट्रॅफिक बघू शकता. माणगावपासून 3 किलोमीटर असेल ही ट्रॅफिक. तर
आत्ताच आपण आलोय तो माणगाव बायपासचा शेवटचा पार्ट होता, तो पूर्णपणे अजून एक काम झालेलंच नाही, फक्त भराव करून झालेला आहे. म्हणजे आधीचं काम झालं होतं, त्यानंतर काम त्यानंतर जो काळा नदीवरचा ब्रिज आहे मेन, तोच आपला राहिलेला आहे, तो पूर्ण नाही. आणि हा इकडचा पार्ट पूर्णच कम्प्लीट आहे. आता आपण आलो शेवटच्या भागात, इथे माणगाव बायपास उत्तर होणार आहे मुंबई गोवा हायवेला. हे बघू शकतो इथे सध्या विकेंड चालू आहे, तरी ट्रॅफिक बघा. तर मंडळी आत्ताच आपण पूर्ण माणगाव बायपास आहे पूर्ण आपण एक्सप्लोर केलं, दाखवलं आहे तुम्हाला किती % काम झालं आहे किती नाही. तर मेन म्हणजे जवळपास झालं आहे काम तसं, पण सगळे जे ब्रिजेस आहेत फ्लायओव्हर आहेत ते सगळे अधुरे आहेत, म्हणजे कंप्लीट झालेलंच नाही. त्यांचं फक्त बेस झालं आहे, म्हणजे पिलर उभे केले आहेत, त्याच्यावरचं काही काम नाही झालं. फक्त एकच जो माणगाव पुण्यावरचा जो ब्रिज आहे निजामपूर रोडचा, तोच कंप्लीट झाला आहे. बाकी पूर्ण कळमजाचा पूल, रेल्वेचा पूल, काळ नदीवरचा पूल आणि इथं विंचवलीचा पूल तो पूर्ण राहिला. आणि विंचवली ते मुगवलीचा पुढचा रोड पूर्ण एक कामच नाही झाले, फक्त भराव करून प्लेन केलेला आहे, तो पण पावसाळ्यात करणं अशक्य आहे. तर आता काय करतात कसं करतात काय माहीत. तर सगळ्यांसाठी हा एकच प्रश्न होता की माणगाव बायपासचं काम किती चालू आहे, किती झालेलं आहे आणि आत्ता सध्या तरी काय चालू आहे. तर आम्ही बघितलं सध्या तरी आता काहीच काम चालू नाही आहे. तर पुढे किती टाईममध्ये हे कंप्लीट होईल हे कोण सांगू शकत नाही आहे. बाहेरून जे बोलते आहेत की आत्ता होईल त्यानंतर होईल काय नाही. आणि मग सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की हे काम कधी सुरू होईल आणि माणगाव बायपासचा प्रकल्प कधी पूर्ण होईल, बघूया आता पुढे. तर ह्या व्हिडिओत माझा छोटासा प्रयत्न होता की जे सगळ्या माणगावकरांना किंवा बाहेरच्यांना दाखवायचं होतं की माणगाव बायपास आपला किती झाला आहे किती नाही. जे उगाच आपले इकडनं तिकडनं माहिती करून काय काय बोलत असतात की जागा नाही हे नाही ते नाही, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ होती. आणि हो शेवटचं, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, जे त्या रोडची वाट बघते त्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून माहितीसाठी आपला इन्स्टा पेजला फॉलो करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.